श्लोक 25. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. अर्थ: देवांची भक्ती करणाऱ्यांना देवाची, पितृभक्तांना पितरांची, भूतपूजकांना भूतांची आणि माझे म्हणजेच परमात्म्याचे पूजन करणाऱ्यांना परमात्म्याचीच प्राप्ती होते, असे भगवान इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: आपण आयुष्यभर ज्यांच्यासाठी व्रते वैकल्य करतो, म्हणजेच ज्याची उपासना करतो, त्याचे जवळ मनानेही आपण जाऊन पोचलेलं असतो. मग मृत्यूनंतर जडदेह सोडून गेलेला प्राणमय कोश मनोमय कोशाचे प्रेरणेनुसार त्या देवाकडे जातो. विशिष्ट देवाची उपासना करणारे त्या देवाकडे जातात. पितरांची उपासना करणारे पितरांकडे जातात. हे पितर पुनर्जन्म घेऊन पृथ्वीवर आलेले दिसतात. त्यामुळे ते पितृव्रती लोक पुन्हा जन्म घेऊन त्या पितरांच्या कुटुंबात राहू लागतात. म्हणूनच आपल्याकडे आजोबा आजी इत्यादी पोटी जन्माला आले असे आपण काही ठिकाणी ऐकतो. हे असेच काहीतरी असू शकेल असा आपण विचार करायला हरकत नाही. भूतांची उपासना करणारे त्या भूताकडे जातात, म्हणजेच वनस्पती प्राणी पशु यांची उपासना करणारे त्या त्या योनीत जन्म घेतात. मात्र फक्त परमात्म्याची उपासना करणारे परमात्म्याला जाऊन मिळतात. मानवाने वर सांगितलेल्या विश्वात्मक देवाची उपासना करायला हवी. त्याला प्रसन्न करून घेण्याऐवजी मूढ लोक म्हणजेच अज्ञानी लोक अन्य काही कारणांसाठी उपासना यज्ञ इत्यादी गोष्टी करतात. अन्य काही म्हणजे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी व त्या त्या देवाचे ठिकाणी किंवा भूतयोनीत जन्म घेतात. देवाचे रूप विद्युन्मया देवाहा म्हणजेच तेजस्वी प्रकाशमान ऊर्जामय असे आहे. त्यांचे व्रत घेतलेले लोक तसेच शक्तिशाली तेजस्वी असेच होतात. तर काही लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात. महापुरुषांची जीवनचरित्रे इतिहास संस्कृती यांचा आदर्श ठेवून ते आपले जीवन घडवितात. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी रामायण व महाभारतासारख्या ग्रंथातून राम आणि कृष्ण यांचा अभ्यास करून श्रीरामाचा पराक्रम तर श्रीकृष्णाचे चातुर्य अंगी बाणवले व तसे आपले जीवन घडवले. कित्येक लोक सांगतात की या कामासाठी अमुक एका व्यक्तीचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि आम्ही त्याचप्रमाणे वागतो. आपल्याला माहिती आहे की सौ सुधामूर्ती या JRD टाटा यांना आदर्श मानतात. तर आनंदवनाचे आमटे कुटुंब श्री बाबासाहेब म्हणजे त्यांचे वडील यांना आदर्श मानून आपले जीवनकार्य करीत आहेत. विनोबाजींचा आदर्श महात्मा गांधी होते. ते लोक त्यांच्यासारखेच बनतात किंवा वागतात, आपले वर्तन करतात. काही लोक पंचमहाभूतांची उपासना करतात. या पूजेला भौतिक ज्ञान असे म्हणतात. अशा लोकांना भौतिक ज्ञान संपन्न म्हणतात. जलतज्ज्ञ, भूगोलतज्ञ, खगोलतज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ इत्यादी इत्यादी. त्यांना ती भौतिक सामर्थ्ये प्राप्त होतात व परमात्म्याची भक्ती करणारे जे भक्त असतात त्यांना त्यांच्या ज्ञान सामर्थ्याचा आत्मप्रत्यय येतो व ते त्याचे सारखे बनतात. म्हणूनच तुका झाला पांडुरंग. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ते सर्वश्रेष्ठ परमात्म्याचीच उपासना करणे मानवाच्या कल्याणाचे आहे असे समजतात. कारण तो सर्व सामर्थ्यवान तेजस्वी प्रकाशमान ज्ञानसंपन्न असा आहे. त्याची उपासना आपल्याला या सर्व गोष्टी तर देतेच, पण अंती त्याचे पदही आपल्याला प्राप्त होते. ज्ञानदेव सांगतात की अभिमान सोडून केवळ त्याचीच भक्ती करणाऱ्याला मात्र तो नक्कीच प्राप्त होतो. ते म्हणतात की पै अर्जुना माझे ठाई आपण पेवीण सौरसू नाही मी उपचारे कवणाही ना कळेगा. म्हणजे अशा विविध प्रकारच्या पूजा अर्चा करून काही मी त्यांना सहजासहजी प्राप्त होणाऱ्यातला नाही. आणि म्हणूनच ज्ञानदेवांनी पुढे सांगितलं आहे की श्री शंकर श्री लक्ष्मी यांची उदाहरणं देतात आणि ते म्हणतात
की तपस्वी लोकांमध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा श्री शंकरांनी माझे पायापासून उत्पन्न झालेल्या गंगेला आपल्या डोक्यावर धारण केले आहे. आणि लक्ष्मीचा महिमा तर किती वर्णन करावा. पण मग तिची काय आहे परिस्थिती ते आपण ज्ञानदेवांच्याच भाषेत ऐकूया. ते म्हणतात, मग सर्वस्वे करुनी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. परमपदाची प्राप्ती होण्यासाठी ज्ञानदेव म्हणतात की येथे पण थोरपणा परहासंडीचे, येथे व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी. म्हणून शास्त्राभ्यासाचा अभिमान, स्वतःचा मोठेपणा सोडून द्यावा, अंगी लहानपणा घ्यावा. याच वेळी भगवंताची प्राप्ती होऊ शकते. म्हणूनच तुकोबा यासाठी लव्हाळ्याचे उदाहरण देतात. त्यांच्यासारखा विनम्रपणा अंगी धरला तर या भवसागराच्या मोठ्या लाटांपासून आपले संरक्षण होऊ शकते, असे ते आपल्या अभंगातून सांगतात. यानंतर भगवत प्राप्तीसाठी उपचारांपेक्षा मनातील भावच कसा श्रेष्ठ आहे ते भगवान अर्जुनाला सांगत आहेत. ते पुढील श्लोकात पाहूया. इथे आपण थांबूया.